नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे इझी फूड रेसिपीज मराठी चॅनेलमध्ये। आज आपण मस्त अशी झटपट होणारी आंबा बर्फीची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध गरम करून घेतले आहे। दूध चांगले गरम झाले की यामध्ये विनेगर टाकून घ्यायचे आहे। विनेगर नसेल तर लिंबाचा रस वापरला तरी सुद्धा चालेल। जोपर्यंत दूध फाटत नाही तोपर्यंत इथे थोडे थोडे विनेगर दुधामध्ये ॲड करायचे आहे। साधारण 2-3 चमचे विनेगर इथे मी वापरले आहे। दूध चांगले फाटले आहे। आता हे दूध आपण कापडामधून गाळून घेऊया। आता या पनीरमधले पाणी काढून दुसऱ्या थंड पाण्याने हे पनीर आपण 2-3 वेळा अशाच प्रकारे धुवून घ्यायचे आहे। धुवून घेतल्यामुळे यातला लिंबाचा किंवा विनेगरचा वास निघून जाईल। आता या कापडाला पीळ देऊन त्यावर वजन ठेवून घ्यायचे आहे। 2-3 तासाने आपल्याला पनीर झालेले मिळेल। हेच पनीर आपण बाजारातून सुद्धा विकत आणून ही रेसिपी बनवू शकतो। पनीर तयार झालेले आहे आपले। कढईमध्ये थोडेसे तूप टाकून त्यामध्ये हे पनीर मी घालून घेतले आहे। एका आंब्याचा गर आणि 3-4 चमचे साखर एकत्र करून मिक्सरमधून फिरवून घेतले आहे। हा आंब्याचा गर आता पनीरमध्ये घालून शिजवून घ्यायचा आहे। आवडीनुसार केशरच्या काड्या मी यामध्ये घालून घेतल्या आहेत। यामध्ये आपण वेलची पावडर सुद्धा घालू शकतो। मिश्रणाचा गोळा झाला आणि मिश्रण चांगले घट्ट झाले की कढईमधून मिश्रण काढून मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचे आहे। मिश्रण थोडे गरम असतानाच आपल्याला ही कृती करायची आहे। एका ताटाला तूप लावून घेतले आहे। त्यामध्ये हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचे आहे। चमच्याच्या मागच्या बाजूला तूप लावून हे मिश्रण पसरवून घ्यायचे आहे। मिश्रण चांगले पसरवून झाल्यानंतर हे ताट आपण फ्रीजमध्ये यावर आपण केशर घालून घेऊयात। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यावर ड्रायफ्रूट घालू शकता। 2 तास हे ताट मी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहे। सेट झाल्यानंतर आपल्याला ही बर्फी हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायची आहे। बर्फी कट करून झाली की एक धागा घेऊन व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बर्फीच्या खालून काढून घ्यायचा आहे। म्हणजे ताटाला चिकटलेली बर्फी वेगळी होईल आणि बर्फी सहज उचलता येईल। मस्त अशी आंब्याची बर्फी घरच्या घरी बनवून तयार झाली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तसेच कमेंट करायला विसरू नका।